श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन. बहीण भावाच्या अतूट नात्याचा हा दिवस. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. रक्षाबंधनाची राखी हातावरून कधी काढावी आणि ती कुठे ठेवावी त्याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यंदा 2026मध्ये 28 ऑगस्ट 2026 या दिवशी आलेला आहे रक्षाबंधन. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन हा बहीण भावांच्या नात्यांचा सण साजरा केला जातो. काही लोक रक्षाबंधनाच्या दिवशी बांधलेली राखी ही वर्षभर ठेवतात, तर काही जण रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी ती उतरवतात. शास्त्रात राखी बांधण्यासोबतच ती काढण्यासाठी काही नियम देखील दिले आहेत, तर तेच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. यावेळी रक्षाबंधनाचा सण हा 28 ऑगस्ट 2026 या दिवशी आलेला आहे. तर रक्षाबंधनाला भाऊ अनेक दिवस राखी बांधून ठेवतात. तर रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी, सणानंतर त्या राखीचं काय करावं, तर रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणीच्या अतूट प्रेमाचं प्रतीक आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्ताची वाट पाहिली जाते, ज्यामुळे भावाच्या सुख, समृद्धी आणि प्रगतीसाठी याची मदत होते. तर रक्षाबंधनाच्या दिवशी राहुकाळ आणि भद्राचा बळी दिला जातो. राहुकाळ आणि भद्रा दोन्ही अशुभ आहे, तर राखी बांधण्यासाठी भद्रा आणि राहुकाळ नसलेली वेळ निवडली जाते. रक्षाबंधनाला बांधलेली राखी अनेक भाऊ आपल्या मनगटावर ही अनेक दिवस राखी बांधून ठेवतात. काही जण तर वर्षभर राखी बांधून ठेवतात. तर वर्षभर राखी बांधावी का? रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? तर बघा, राखी कधी काढावी तर असं म्हटलं जातं की रक्षाबंधन हा सण श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. ज्या दिवशी आपल्या मनगटावर राखी बांधली जाईल त्या दिवशी किमान 24 तास ती बांधून ठेवावी. 24 तासानंतर म्हणजेच एक दिवस निघून गेल्यावर ती राखी काढावी. अनेक ठिकाणी लोक रक्षाबंधनापासून कृष्ण जन्माष्टमीपर्यंत राखी बांधतात, त्यानंतर ती काढून बाजूला ठेवतात. राखी काढण्यासाठी कोणताही निश्चित दिवस किंवा वेळ नाही, त्यामुळे लोक अनेक दिवस राखी बांधतात. मात्र शास्त्रात पवित्रतेला खूप महत्त्व आहे. अनेक दिवस राखी बांधून ठेवल्यास ती अपवित्र होते, त्यामुळे दोष निर्माण होतात. तर श्रावण पौर्णिमेनंतर भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्ष हा सुरू होतो आणि त्या काळातही राखी बांधली तर ती अपवित्र होते. अशुद्ध वस्तू नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि या कारणास्तवच राखी 1 दिवसानंतर काढली पाहिजे. आता बघा, तुमच्या मनात असा प्रश्न असेल की राखी काढल्यानंतर त्या राखीचं काय करायचं? तर रक्षाबंधनानंतर राखी काढून ती विसर्जन करावी किंवा तुमच्याजवळ तुम्हाला ठेवायची असेल तरी देखील तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर रक्षाबंधनाला राखी कशी असावी? तर रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींनी बघा दिसायला सुंदर आणि कच्चा धागा रेशमी अशी बनवलेली राखी असावी. प्लॅस्टिकची राखी अजिबात वापरू नका. त्याचबरोबर रंगांची देखील राखी बघा वापरू नका. आजकाल बघा सोन्या चांदीच्या राख्याही त्यांचाही ट्रेंड आलेला आहे, त्याही तुम्ही बांधू शकता. हे प्रत्येकासाठी शक्य नसेल तरी रेशमी कच्च्या धाग्याची राखी जी आहे ती आवर्जून बांधली गेली पाहिजे, जेणेकरून आपल्या भावाला बहीण त्याचं सुख समृद्धीसाठी प्रार्थना करत असते आणि भाऊ देखील तिचं संरक्षणाचं कवच देत असतो. तर या पवित्र सणाच्या सर्व ताई आणि दादांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.